हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. कर्पूर गौरी स्मरल्या विसावा, चिंता हरिचो भाजका सदैव, अंती स्वहित सूचना विचारी, तुझविन शंभो मजको न तारी. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्वाची माहिती, पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव उत्तरायण ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी आहे. सामान्य शैव वैष्णव या भक्तांसाठी आहे मित्रांनो हे प्रदोष व्रत. अचानक अशौच आले असता उपवास करून माळेविना शिवमंत्र जप सतत करत राहावे. शिवमंदिरात जाताना आपल्यासोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे, अन्यथा त्या योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे. मंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकता. ब्रह्मचर्याचे पालन करा मित्रांनो. लहान मोठ्या जीवाची हत्या अजिबात करू नका मित्रांनो. गोमातेला ऋतुफळांचा घास व महानैवेद्य खाऊ घाला. सूर्योदयापासून ते प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत आपण उपवास करावा. उपवास काळात फळे वा फळांचा रस, दूध वा दुधाचे पदार्थ आपण घेऊ शकता. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सर्व काही सांभाळून शिवमंत्राचा व गुरुमंत्राचा जप माळेविना दिवसभर मानसिकरित्या आपल्याला करायचं आहे मित्रांनो. काम, क्रोध, विषय सेवन करू नका. दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे टाळा. सायंकाळी प्रदोषकाळी सुचिरभूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत अशा शिव मंदिरात पंडिताच्या माध्यमातून व स्वतः विधिवत संकल्प सोडून रुद्राभिषेक युक्त करा. लिंगाष्टक म्हणा, 108 शिव नामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंग वा आरती कापूर आरती घ्या. भले लोटांगण घ्या, जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा मित्रांनो. ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवे जोड, भस्मवडी, दुधाक्ष माळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा. यानंतर घरी येऊन शांतपणे आपला उपवास सोडावा मित्रांनो. प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगुणगान करा, शिवध्यान धारणा देखील करा, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठन करा, शिवलीलामृत व शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठन करा. वेळ असेल तर अशा प्रकारे आजच्या प्रदोष व्रताचे निमात राहून आचरण करा व आपली भक्ती शिवचरणी अर्पण करा मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रदोष व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.